सरपंच पदाची निवडणूक लढण्यासाठी नांदेडमध्ये एका जन्मदात्या पित्यानं आपल्या 7 वर्षांच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातल्या रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतलंय। आरोपीला 3 गावातील सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती, मात्र महाराष्ट्रात 3 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे। निवडणुकीमध्ये अडथळा होऊ नये म्हणून याच कारणामुळे पित्यानं मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सध्या सुरू आहे। राजीव गिरी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। राजीव, अत्यंत लाजिरवाणी अशी ही घटना। बरोबर कस्तुरी, अगदी संतापजनक अशीच ही घटना आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील हा प्रकार आहे। या गावातील पांडुरंग कोंडा मगले या तरुणाने त्याच्या 7 वर्षाच्या मुलीला जवळच्या तेलंगणा राज्यातील बोधन तालुक्यातील एका कॅनॉलमध्ये नेऊन बुडवून ठार मारलेला आहे। आणि त्यानंतर त्याने असा कांगावा केला होता की माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे मी 3 अपत्यांना पाळू शकत नाही म्हणून मी माझ्या मुलीची हत्या केलेली आहे। मात्र तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता असं निदर्शनास आलेलं आहे की या आरोपीला गावातील सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं आणि 3रं अपत्य हे त्यात अडथळा ठरत होतं। त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीला कॅनॉलमध्ये बुडवून ठार मारलेला आहे। या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी या आरोपीला अटक केलेला आहे आणि या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कस्तुरी, धन्यवाद राजीव, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।